बुम बुम. इतर वेळी हे शब्द वापरले असते तर तुम्हाला बुमरा आठवला असता. पण तुम्ही थंबनेलला बँकॉक बघून आलाय किंवा थंबनेलला बँकॉक आहे म्हणूनच आलाय. त्यामुळे बुम बुम म्हणजे काय आणि कसं हे एक्सप्लेन करायची गरज नाही. आपला मूळ विषय आहे बँकॉकचा. सध्या बँकॉक चर्चेत कशामुळे आलंय तर सगळ्या राज्यात असलेल्या बातम्यांमुळे. बातम्या आहेत कसल्या तर आधी माजी मंत्र्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या आल्या. नंतर हा मुलगा बँकॉकला जाणार होता अशी बातमी समोर आली. मग ते 68 लाखांचं तिकीट, माघारी फिरवलेलं विमान याबद्दल लय चर्चा झाल्या. आता कोण कुठं जातंय हा आपला विषय नाही. आपल्या डोक्यात आलं लोक बँकॉकला का जातात. नाही, मागे गोव्यात गर्दी कमी झाली म्हणून लोक बँकॉकला नावं ठेवत होती. जगाच्या पाठीवर कुठेही जा म्हणणारी एका मित्राची बायको त्याला नेमकं बँकॉकला जायलाच नाही म्हणत होती. नाही म्हणजे आपल्या गोव्याचं मार्केट डाऊन होतंय. आपल्या वाघासारख्या मित्राची मांजर होतीये म्हणजे बँकॉकचा विषय साधा नसणार. तोच साधा नसलेला विषय सांगतो. ऐकण्याआधी दम धरा आणि ऐकल्यावर जरा जास्तच. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. आधी सांगतो बँकॉक हाय कुठं. नाही म्हणजे डायरेक्ट फ्लाईट जाते म्हणल्यावर निघाल. खरं भूगोल वगैरे काय माहित पाहिजे का नाही. बँकॉक म्हणजे थायलंड देशाची राजधानी. भारतापासून 4200 किलोमीटरवर असलेली. सुरुवातीला बँकॉक हे छोटं व्यापारी केंद्र होतं. पण थायलंडचं जे मॉडर्नायझेशन झालं त्याची सुरुवात झाली बँकॉक पासून. मग थायलंडमध्ये ज्या कुठल्या कंपन्या आल्या त्यांची हेडक्वार्टर्स बँकॉकमध्येच तयार झाली. बिझनेस, राजकारण आणि टुरिझम या सगळ्याचं केंद्र ठरलं थायलंडची राजधानी बँकॉक. आता बँकॉक हे नाव कसं पडलं असा प्रश्न विचारला तर आपल्याला लय इंग्लिश येत असल्यासारखं स्पेलिंगचा संधी विग्रह करून तुम्ही लॉजिक लावून रिकामे झाला असाल. असं म्हणतात बँक हा थाई भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो झऱ्यावर वसलेलं गाव. बँको या शब्दाचा अर्थ होतो पाण्यावरचं बेट आणि यातूनच शब्द आला बँकॉक. आपण जो नावाबद्दल विचार केला होता त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटा आणि पुढे चला. आता येऊ मेन मुद्द्यावर. लोक बँकॉकला का जातात तर या भूमीला दैदिप्यमान असा इतिहास लाभलाय. ही भूमी संस्कृतीची भूमी आहे. इथे सांक्रान नावाचा सण साजरा होतो. इथं चतुचक नावाचं फेमस मार्केट आहे. शांतता आहे, आध्यात्मिक स्थानं आहेत, खर्च कमी आहे, खाण्याची उत्तम सोय आहे. तुम्ही म्हणाल ते सगळे ठीक आहे पण बँकॉकला का जातात तर तुमच्या मूळ प्रश्नाचं मूळ उत्तर देतो. आम्ही कितीही काही सांगितलं तरी तुम्ही 500 बातच्या रीला बघून आलेल्या असणार. त्यामुळं उगा रिक्षा फिरवण्यात काही अर्थ नाही. बँकॉकचं मेन अट्रॅक्शन म्हणजे इथलं नाईट लाईफ. आपल्याला ते माहीत असतंय फक्त रील्स मधून. पण याला आहे इतिहास. 5-50 वर्षांपूर्वीचा नाही तर शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास. 13व्या शतकापासून थायलंडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू झाला. तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी या व्यवसायाला अधिकृत मान्यता दिली आणि त्यातून कर आकारायला सुद्धा सुरुवात केली. यामुळे व्हायचं काय तर व्यापारी केंद्र असलेल्या या भागात लोक यायची, थांबायची आणि इथंच फोफावलेल्या या व्यवसायातून पैसा मिळायचा. या रगड पैशाला रगड टॅक्स सुद्धा लागायचा. यातून सरकारला पद्धतशीर महसूल मिळायचा. म्हणून त्यांनी या व्यवसायाला मंजुरी दिली आणि जे होतंय जसं होतंय तसंच चालू दिलं. आता मेन प्रश्न म्हणजे किती दिवसांसाठी चालू दिलं तर जवळपास 4 शतकं. म्हणजे 13व्या शतकात सुरू झालेला विषय आजवर चालूच आहे. पण जवळपास 17व्या शतकापर्यंत याला सरकारची प्रॉपर परमिशन होती. मग नंतर बंद झालं का, परमिशन गेली का, प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि उत्तर पण. 18व्या शतकात हे सगळं बेकायदेशीर असेल असं सांगण्यात आलं. पण त्याच वेळी चीनमधले अनेक मजूर थायलंडमध्ये आणि खास करून बँकॉकमध्ये स्थलांतरित झाले. नुसते मजूरच आले नाहीत तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला सुद्धा आल्या. साहजिकच बेकायदेशीरपणे का होईना पण वेश्या व्यवसाय सुरू राहिला. मग थायलंडमध्ये एक घटना घडली. 1905 मध्ये तिथं एकाच पुरुषाला अनेक पत्नी असणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं. तिथं ट्रेंड असा होता की एका पुरुषाला 3 बायका असतील. एक मुलांना जन्म देण्यासाठी, एक घरातली कामं करण्यासाठी आणि एक फक्त शारीरिक गरजांसाठी. पण हा नवा नियम आला तेव्हा अनेक महिला रस्त्यावर आल्या ज्यात जास्ती करून शारीरिक गरजांसाठी असलेल्या महिलांचा समावेश होता. त्यानंतर या महिला वेश्या व्यवसायामध्ये आल्या आणि बेकायदेशीर असलं तरी बिझनेस काय ऐकायचं नाव घेईना झाला. पण या सगळ्याला सगळ्यात मोठा बूस्ट कोणी दिला असेल तर अमेरिकेनं. आता यांनी काड्या कशा घातल्या तर त्यांचं व्हिएतनामशी युद्ध सुरू होतं. त्यावेळी अमेरिकन सैनिक दमायचे, थकायचे. मग त्यांना विश्रांती मिळावी म्हणून त्यांना थायलंडला आणि खास करून बँकॉकला पाठवलं जायचं. इथं सुरू झालेले मसाज पार्लर. या मसाज पार्लरमध्ये महिला थेरपिस्ट असायच्या ज्या रिलॅक्स व्हायला मदत करायच्या. हे मसाज पार्लरचं फॅड इथं जपानी व्यापाऱ्यांनी आणलं होतं. पण याचा परफेक्ट वापर करणं अमेरिकन सैनिकांनी जमवलं. या सगळ्यात पैसा होता
त्यामुळे ग्रामीण भागातले लोक शहरात आले, मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं आणि बँकॉकच्या चौकात हे मसाज पार्लर वाढायला लागले. अजिबात सुट्टी नाही. त्यात थायलंड सरकारनं जेव्हा टुरिझमवर लक्ष देण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी या बिझनेसकडे पद्धतशीर दुर्लक्ष केलं. कारण त्यांना हवी होती गर्दी, आणि ही गर्दी गोळा कशी करायची याची परफेक्ट ट्रिक त्यांना समजली होती, जी कामी आली आणि हा बिझनेस झाला बूम. आता या एका बूमच्या पुढे दुसरा बूम बँकॉकमध्ये कुठं लागतो ते सुद्धा सांगतो. तर लोकांचं बँकॉकला जाण्याचं मुख्य कारण म्हणजे इथली नाईट लाईफ. इथल्या रस्त्यांवर रात्रीची गर्दी फुलते. असा एक टुरिस्ट नसतो जो इथली नाईट लाईफ अनुभवायला येत नाही. पण इथली नाईट लाईफ असते काय? आता आपल्याला नाईट लाईफ म्हणलं की घरातून सुमडीत कल्टी मारायची, असलाच समुद्र तर त्याच्या काठावर बसायचं, आणि नसलाच तर स्टेशनला पोहे आणि बुर्जी खाऊन परत यायचं, किंवा लईत लई रिकाम्या रस्त्यांवरून गाडी चालवायची. आपला विषय इथंच संपला. पण बँकॉकमध्ये असं असतंय का? तर इथं अजिबात सुट्टी नसते. पण इथल्या नाईट लाईफचे काही अट्रॅक्शन सुद्धा असतात. पहिलं असतं गो गो बार्स. नाना प्लाझा, सोई काउबॉय आणि पत्राट हे 3 रेड लाईट एरियाज गोगो बार्ससाठी फेमस आहेत. गोगो बार्समध्ये स्टेजवर डान्सर्स डान्स करतात आणि कस्टमर त्यांना ड्रिंक्ससाठी किंवा कंपनीसाठी निवडू शकतात. डान्सर्सचे कपडे हा इथला चर्चेचा विषय असतो. बारमध्ये बसून ड्रिंक प्यायचं, डान्स बघायचा आणि डान्सरला बारमधून बाहेर घेऊन जायचं, असला प्रकार इथं असतो. दुसरा विषय असतोय मसाज पार्लरचा, जे इथल्या प्रत्येक गल्लीत दिसतील. आता प्रामाणिकपणे सांगायचं तर बरेच मसाज पार्लर नुसते मसाज सेंटर असतात, जिथे हात पाय डोकं दाबून दिलं जातं. पारंपरिक पद्धतीचा थाई मसाज केला जातो. पण काही काही मसाज पार्लर फक्त नावाला मसाज पार्लर असतात. आतमधला विषय असतोय गंभीर. कुठला मसाज पार्लर कशासाठी आहे याच्या हिंट्स मसाज पार्लरच्या बाहेर ज्या पाट्या लावलेल्या असतात त्यातून मिळून जातात. हे सगळं कायदेशीर मसाज पार्लरची परवानगी घेऊनच केलं जातं. पण आज चालणारा कारभार बेकायदेशीर असतोय, त्यामुळं लय हुरळून जाऊ नका. तिसरा विषय असतो वेश्या व्यवसायाचा, जो इथल्या रस्त्यांवर होतो आणि खास त्याच्यासाठी बनवलेल्या पार्लर्समध्ये सुद्धा. याचा विषय कसा असतो तर पत्राट आणि नाना प्लाझा सारख्या भागात याचे पार्लर्स असतात. इथं लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काचेच्या भिंतींमागे मुलींना उभं केलं जातं. सुकुमवित रोड आणि पत्राट एरियामध्ये रस्त्यावरच वेश्या व्यवसाय सुरू असतो. आपल्याकडचं पब्लिक व्लॉग बनवायच्या नादात बऱ्याचदा इथंच जाते. बार्गेनिंग म्हणू नका, बोलाचाली म्हणू नका, सगळं काही इतर रस्त्यावरच होतंय. या मुलींना म्हणतात स्ट्रीट हॉकर. असं म्हणतात खरा बिझनेस किंवा बँकॉकला जायचं खरं कारण इथंच सापडतंय. आता माहिती दिली म्हणून लगेच फ्लाईटचं बुकिंग करायला जाऊ नका. तिकीट महाग असतंय आणि आपलं विमान माघारी फिरत सुद्धा नसतंय. आधी जरा नियम समजून घ्या. बँकॉकमध्ये वेश्या व्यवसाय हा बेकायदेशीर आहे, पण पोलीस त्याच्याकडे सोयीनुसार दुर्लक्ष करतात म्हणून सगळं चालून जातं. पण कधी कधी इकडच्या पोलिसांना लक्ष देण्याच्या ऑर्डर्स मिळतात. मग तेव्हा छापे पडतात, लोकांना अटक केली जाते, दंड तर लय जब्बर वसूल केला जातो. त्यात तिथं लोकांना फसवणं लय कॉमन आहे. दाखवतात एक आणि होतं एक, असे प्रकार अगदी किरकोळीत घडतात. त्यामुळं नाद केला आणि वाया गेला हे होण्याची शक्यता जास्त असते. बँकॉकमध्ये या सगळ्यामुळं अनेक बेकायदेशीर गोष्टी घडतात. कित्येकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण तरीही फक्त बँकॉकच्याच नाही तर थायलंडच्याच अर्थव्यवस्थेला या सगळ्यामुळं मोठा बूस्ट मिळतो असं सांगितलं जातं. आता लोक फक्त या नाईट लाईफसाठीच बँकॉकला जातात असंही नाही, तर इथं बिझनेस हब आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यामुळे उद्योगधंदे सुद्धा आहेत. साहजिकच बँकॉक हे वर्दळीचं शहर आहे. काही लोक इथं मानसिक शांतीसाठी येतात, काही व्यवसायासाठी येतात, तर काही लोकांची कारणं वेगळी असतात. कारण काही असली तरी पार 13व्या शतकापासून बँकॉक म्हणलं की बुम बुम ही चर्चा कायम आहे, एवढं मात्र नक्की. बाकी लोकांना सावध करणारे अनुभव असतील तर फक्त तेवढेच कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.